हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजपासून आपण आपलं बेसिक मॅथमॅटिक्सचं सिलेबस स्टार्ट करणार आहोत. तर आपला फर्स्ट चॅप्टर आहे लॉगरिथम. नाव आपण लॉगरिथम आजपासून स्टार्ट करत आहोत. तर डेफिनेशन फर्स्ट आपण बघणार आहोत, डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. नाव सी डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. सर लॉगरिथमचे डेफिनेशन काय सांगते? लेट ए अँड एन बी द पॉझिटिव्ह रिअल नंबर. So let a and n be the positive real number. So n is called logarithm of n to the base a. n is called logarithm of n to the base a. नाव मग त्याचं नोटेशन आपण कसं लिहितो? त्याचं नोटेशन बघा, खाली त्याचं नोटेशन दिलं आहे. द नोटेशन इज n इज इक्वल टू लॉग ऑफ n टू द बेस a. n इज इक्वल टू लॉग ऑफ n टू द बेस a. हे जे आहे तर हे लॉगरिथमचं नोटेशन आहे. मग लॉगरिथम नोटेशन ज्यावेळेस आपण घेतो त्यानंतर मग n इज इक्वल टू लॉग ऑफ n इज द लॉगरिथम फॉर्म ऑफ a रेस टू n इज इक्वल टू n. म्हणजे तो जो लॉगरिथम फॉर्म आपण घेतलाय तो लॉगरिथम फॉर्म कशाचा आहे? a रेस टू n इज इक्वल टू n चा लॉगरिथम फॉर्म आहे. मग लॉगरिथम फॉर्ममध्ये आपण दोन फॉर्म शिकणार आहोत. एक आहे लॉगरिथम फॉर्म आणि दुसरा आहे एक्सपोनंट फॉर्म, जो की तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिसत आहे. सो पहिला n इज इक्वल टू लॉग ऑफ n टू द बेस a हा कोणता फॉर्म आहे? लॉगरिथम फॉर्म. आणि त्याच्या खाली a रेस टू n इज इक्वल टू कॅपिटल N हा कुठला फॉर्म आहे? एक्सपोनंट फॉर्म. तर समजलं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय सांगितलंय? एक लॉगरिथम फॉर्म आहे आणि एक एक्सपोनंट फॉर्म आहे. तर आपल्याला लॉगरिथम फॉर्म आणि एक्सपोनंट फॉर्म या दोघांचं कन्व्हर्शन करायचं आहे. मग त्याच्यामुळे खाली काही एक्झाम्पल दिले आहेत. तर फर्स्ट एक्झाम्पल, एक्सपोनंट फॉर्म कन्वर्ट टू लॉगरिथम फॉर्म. एक्सपोनंट फॉर्म कन्वर्ट टू लॉगरिथम फॉर्म. फर्स्ट एक्झाम्पल, सो 2 raised to 3 is equal to 8. हे काय? एक्सपोनंट फॉर्म. नाव 3 is equal to log of 8 to the base 2 हा काय? लॉगरिथम फॉर्म. म्हणजेच एक्सपोनंट फॉर्म आणि लॉगरिथम फॉर्म. सो एक्सपोनंट फॉर्ममध्ये लॉग राहत नाही. सो 2 raised to 3 is equal to 8 हा काय? एक्सपोनंट फॉर्म. आणि 3 is equal to log of 8 to the base 2 is equal to हा काय? लॉगरिथम फॉर्म. त्याच प्रकारे सेकंड एक्झाम्पल आपण बघणार आहोत. सेकंड एक्झाम्पलमध्ये लॉगरिथम फॉर्म कन्व्हर्टेड टू द एक्सपोनंट फॉर्म. लॉगरिथम फॉर्म कन्व्हर्टेड टू द एक्सपोनंट फॉर्म. लास्टचं एक्झाम्पल आपलं. मग लॉगरिथम फॉर्म कशात कन्वर्ट करायचं आपल्याला? एक्सपोनंट फॉर्ममध्ये. सो लॉगरिथम फॉर्म दिला आहे त्यांनी 4 इज इक्वल टू लॉग 81 टू द बेस 3. 4 इज इक्वल टू लॉग 81 टू द बेस 3 हा कुठला फॉर्म आहे? लॉगरिथम फॉर्म. आणि मग त्याचं कन्व्हर्जन एक्सपोनंट फॉर्ममध्ये करायचं. मग ते कसं करणार? 3 raised to 4 इज इक्वल टू 81 हा कुठला फॉर्म झाला? एक्सपोनंट फॉर्म. लॉगरिथम फॉर्म आणि एक्सपोनंट फॉर्म. देन नेक्स्ट लॉगरिथम फॉर्म कन्व्हर्टेड टू द एक्सपोनंट फॉर्म. अगेन मी काही दोन एक्झाम्पल, परत एक एक्झाम्पल घेतो. परत 3 इज इक्वल टू लॉग ऑफ 64 टू द बेस 4 हा कुठला फॉर्म आहे? लॉगरिथम फॉर्म. देन त्याचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे? एक्सपोनंट फॉर्ममध्ये. मग एक्सपोनंट फॉर्म कसं येईल? 4 raised to 3 इज इक्वल टू 64 हा कुठला फॉर्म आहे? एक्सपोनंट फॉर्म. तुम्हाला दोन एक्झाम्पल, होमवर्कचे दोन एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेले. एक्झाम्पल फॉर होमवर्क. सो पहिलं एक्झाम्पल आहे 2 इज इक्वल टू लॉग ऑफ 9 टू द बेस 3. हे इथं लॉगरिथम फॉर्म दिला आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये. सो तो कशात तुम्ही कन्वर्ट करणार? एक्सपोनंट फॉर्ममध्ये. आणि सेकंड एक्झाम्पल दिले आहे तुम्हाला 6 स्क्वेअर इज इक्वल टू 36 हा कुठला फॉर्म आहे? एक्सपोनंट फॉर्म. तर त्याचं कन्व्हर्जन तुम्ही कशात करणार आहेत? लॉगरिथम फॉर्ममध्ये. सो तुम्हाला दोन एक्झाम्पल दिले, एक लॉगरिथम फॉर्मचं कन्व्हर्जन एक्सपोनंट फॉर्ममध्ये करण्यासाठी आणि दुसरं एक्झाम्पल एक्सपोनंट फॉर्मचं कन्व्हर्जन लॉगरिथमिक फॉर्ममध्ये करण्यासाठी. नाव आता आपण लॉज ऑफ लॉगरिथम